आज रात्री सर्व मुलामुलींना माझ्याकडून पार्टी राहील. यावर पूजा खुश होते व म्हणते, अरे वा, मग मी पण येईल. प्रेम हसून म्हणतो, अरे मग हे काय विचारायची गोष्ट झाली का? पूजा सायकलची चावी घेऊन प्रेमला हँडशेक करते व स्टेजच्या खाली उतरून जाते. कार्यक्रम संपल्यानंतर प्रेमला एका पाठोपाठ खूप मुलं मुली शुभेच्छा देऊन जातात. प्रेम खूप दमलेला असतो, त्यामुळे तो दूर एका झाडाखाली निवांत झोप घेण्यासाठी जातो. एक चांगले झाड पाहून प्रेम त्या झाडाखाली आपले डोके ठेवून शांत डोळे लावून झोप घेतो. 15-20 मिनिटात प्रेमला खरं झोप लागून जाते. इकडे पूजा प्रेमला शोधत शोधत त्या झाडापर्यंत येऊन लागते. पाहते तर काय, प्रेम एकदम निवांत झोपलेला आहे. पूजा प्रेमच्या शेजारी हळूच बसते व 2 मिनिट प्रेमकडे टक लावून पाहते व म्हणते, हा चेहरा वरून खूप टवटवीत व आनंदी आहे, पण मनातून हा चेहरा खूप दुःखी वाटतो. कारण काय असेल मला हे घडी घडी आठवते. पूजा प्रेमच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करते. तितक्यात प्रेमचे डोळे उघडतात व तो घाबरून बाजूला सरकतो. तेव्हा पूजा जोरजोरात हसून म्हणते, काय रे, भूत पाहिले की काय? तेव्हा प्रेम म्हणतो, अरे तू अचानक जवळ येऊन बसली आणि तू अजून जवळ येण्याच्या प्रयत्नात तुझ्या नाकातील श्वास माझ्या कानाला लागला व माझी झोपमोड झाली आणि मी एकदम डचकलो. बोल, काही राहिलं आहे का तुझं म्हणून इथे आली? अरे नाही रे, सहज तुला भेटण्याची इच्छा झाली आणि आले. तू मला सर्वांसमोर फ्रेंड बनवले, मग एका मित्राच्या नात्याने तुला भेटण्यास पण येऊ नको का? प्रेम, तुला जिंकण्याचा आनंद काहीच वाटत नाही का रे? तेव्हा प्रेम म्हणतो, मी तर केव्हाच जिंकलो. मला एक नवीन मैत्रीण मिळाली, तिचा खंबीरपणाचा साथ मला मिळाला. अजून काय पाहिजे मला? प्रेम, तुला एक विचारू? पूजा म्हणते, विचार ना. प्रेम म्हणतो, प्रेम, मला खरं सांग, तुझ्या मनात काही दुःख आहे का रे? कारण तू ज्याप्रमाणे मुलामुलींबरोबर हसत खेळत राहतो, त्यात तुझा पूर्णपणे प्रसन्न चेहरा नसतो. तुला काही अडचण किंवा काही गोष्टींची चिंता आहे का? मला सांग, मी लगेच दूर करेल. तेव्हा प्रेम पूजाचा हात पकडून म्हणतो, माझ्यावर प्रेम करशील? कारण मला तुझ्यासारखीच मुलगी पाहिजे होती. मला प्रेमाचा प्रस्ताव तर काही टाकता येत नाही, पण तुला एक वचन नक्की देतो. आज या झाडाखाली तुझा हात पकडतो आहे, पण मरोपर्यंत या हाताला सोडणार नाही. प्रेमच्या अशा बोलण्याने पूजा ताडकन उभी राहते व म्हणते, प्रेम, मी तुला नंतर उत्तर देते, चालेल ना? चल, येते मी आता. प्रेम असा अचानक विचारेल याची शाश्वती पूजाला नव्हती. मनात असून पण घाबरल्यामुळे पूजा तेथून निघून जाते. परंतु प्रेम घाबरतो व मनात म्हणतो, अरे यार, मी तर तिला बिंदास बोलून टाकले. 2 तासात मैत्रीण व 5 तासात गर्लफ्रेंड असे कधी कोणी केले आहे का? पण प्रेम म्हणतो, तिच्या मनात माझ्यासाठी थोडी पण जागा असेल ना, तर ती मला नक्की हो सांगेल. रात्र झाल्यामुळे तिघं मैत्रिणी शांत झोपतात, पण पूजा सारखी विचार करते, आपण प्रेमला हो सांगितले तर बाबांना पण खरं ते सांगावे लागेल. लपून करणे हे मला चोरी केल्यासारखे वाटेल. बाबांना सांगितले तर बाबा मला रागवतील किंवा माझ्या मुस्कटात मारतील. काय करावे आणि काय करू नये हे मला माझेच कळू नाही राहिले. पूजाच्या मनात प्रेमसाठी खूप मोठी जागा होती, पण काय करावे हे तिला कळत नाही. रात्रभर विचार करून पूजाने सकाळी असा निर्णय घेतला की आपण बाबांना सर्व काही खरं सांगू. आपण पाहू तरी बाबा आपल्या आनंदात अजून आनंद टाकतात की त्या आनंदाची होळी करतात. कॉलेज संपून पूजा पब्लिक फोनवरून गावच्या दुकानात फोन करते. पूजाचा फोन आल्यामुळे धर्मराव, सीताबाई व पिंटू शेतातून धाव काढत दुकानात पोहोचतात. फोन हातात घेताच, काय ग पोरी, अजून 3-4 महिन्यांनी फोन केला असता ना. आता जेव्हापासून गेली, आता तुला 6-7 महिने होत येतील. फोन नाही, चिठ्ठी नाही, काय विसरलीस का आई बाबांना? इकडे तुझ्या काळजीत तुझी आई नीट जेवतही नाही व झोपतही नाही, आणि आज फोन करायला सवड मिळाली. शहर इतके आवडले का तुला? बाबा, पूजा म्हणते. पूजाचा आवाज ऐकताच धर्मराव शांत होऊन जातात. बाबा केव्हाचे बोलत आहात, मला तर बोलू द्या. बाबा, फोन न लावायचे एकच कारण, एक तर अभ्यास व दुसरं म्हणजे आठवणी. तुमच्या आठवणीत माझा एक दिवस कसा काढला हे तर मलाच माहीत आहे. जेव्हा दुसऱ्या मुलामुलींचे वडील त्यांच्या मुलामुलींबरोबर राहतात तेव्हा माझे डोळे पाणवत होते, पण जास्त आठवण काढल्याने व विचार केल्याने आजारी पडेल या भीतीने मी तुम्हाला फोन केला नाही.